नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले काही दिवस आपण दररोज सकाळी 6:30 वाजता अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेचे काही भाग आपल्या समोर मी सादर करतोय. या मालिकेतला आजचा पुढचा भाग अर्थसंकल्पाच्या निमित्तानं आणि आजचा विषय सबसिडीज किंवा अनुदान. खरं सांगायचं म्हणजे आपल्या देशाच्या आर्थिक इतिहासामध्ये, त्यातही स्वातंत्र्योत्तर भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये सबसिडीज आणि अनुदान या विषयाचं एक काळ प्रचंड मोठं प्राबल्य होतं. त्याचा आर्थिक भार काहीही असला तरी सुद्धा त्याचे राजकीय फायदे किती किती आहेत आणि त्यातनं सामाजिक संघर्ष, समन्वय ह्या दोन्ही गोष्टी कशा वाढवता येतात याची पुरेशी उदाहरणं केवळ केंद्र सरकारच्या नव्हे तर अगदी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पातळीवरतीही आपण पाहिली आहेत. पण एक प्रघात आपल्या देशाच्या आर्थिक इतिहासाचा असा आहे की अनुदान किंवा सबसिडीज म्हटलं की खतावरची सबसिडी, फर्टिलायझर सबसिडी, तेलावरची सबसिडी, ऑइल सबसिडी आणि अन्नधान्यावरची सबसिडी म्हणजे फूड सबसिडी अशांची चर्चा जास्त केली जाते. आता तुमच्या असं लक्षात येईल की दिसायला ह्या केवळ 3 वेगळ्या वस्तू आहेत अशातला भाग नाही. पण अशा दृष्टिकोनातनं या 3 वेगवेगळ्या वस्तू घेऊन अर्थव्यवस्थेतल्या, समाजव्यवस्थेतल्या आणि राज्यव्यवस्थेमधल्या 3 वेगवेगळ्या घटकांना त्या त्या वेळेला चुचकारण्याचा प्रयत्न केला जातो का, ही गोष्ट लक्षात येईल. आपल्या देशाच्या राजकारणावर पहिल्यापासूनच शेतकरी समाज आणि वकील समाज यांचं जेवढं प्राबल्य आहे तेवढं आज मितीला दुसऱ्या कोणाचंही नाही, निदान संख्यात्मक दृष्ट्याने तरी. असं अनेकदा म्हटलं जातं की स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातली पहिली लोकसभा जी निवडली गेली त्यातल्या 90% लोकांचा व्यवसाय वकिली हा होता आणि वकिलीच्या बरोबरीनं त्यातले 88% हे शेतकरी होते. आणि मुळातच आपली शेतकरी वर्ग हा एकंदरीतच त्यावेळच्या अर्थव्यवस्थेचंही गणित वेगळं होतं. कारण आपल्या देशाच्या एकूण राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या 80%हून जास्त वाटा त्यावेळेला कृषी उत्पन्नाचा होता. आज मितीला हे प्रमाण जरी 10-15% आसपास कमी झालेलं असलं तरी सुद्धा लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की कृषी आणि कृषी आधारित उद्योग याच्यावरती आपल्या दैनंदिन चरितार्थ आणि रोजगारासाठी अवलंबून असणाऱ्यांचं प्रमाण आपल्या देशाच्या एकूण काम करणाऱ्या लोकसंख्येच्या म्हणजे वर्किंग पॉप्युलेशनच्या 50%हून जास्त आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्नातला वाटा कमी झाला असला तरी सुद्धा आर्थिक कारणांसाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या आपल्या देशात आजही प्रचंड आहे. आणि त्यामुळे ज्याला एका पद्धतीचा मतदारसंघ किंवा वोटर्स ब्लॉक म्हटलं जातं, असं कुठचं तरी राजकीय अर्थकारण, पॉलिटिकल इकॉनॉमी अशा पद्धतीनं त्याच्याकडे बघितलं जातं का, हे बघितलं जातं. आणि त्यातही गमतीची गोष्ट अशी आहे की 1947 पासून 2026 पर्यंत कृषी किंवा शेती हा विषय आपल्या देशामध्ये कंकरंट लिस्ट म्हणजे संमिश्र यादीमध्ये येतो. आणि त्यामुळे कृषी क्षेत्रावरती राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांचाही प्रभाव आणि दबाव असतो. या कंकरंट लिस्टमुळे अनेकदा आता केंद्र सरकार स्वतः काही करायच्या ऐवजी राज्य सरकारांवरती ती जबाबदारी ढकलतात किंवा या संबंधातली एनेबलिंग प्रोव्हिजन केंद्र सरकार करतं आणि राज्य सरकार त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतं. असं गणित आहे का, याचा विचार करू. आज हा मुद्दा घ्यायचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की आर्थिक वर्ष 2026-27 सालासाठीचा जो अर्थसंकल्प माननीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आपल्या देशाच्या संसदेला 1 फेब्रुवारी 2026 ला सादर केला, त्याच्यामध्ये असलेलं किंवा त्याच्या वित्त विधेयकामध्ये किंवा फायनान्स बिल मध्ये दिलेलं सबसिडीसाठीची किंवा अनुदानासाठीची सगळ्यात कमी रक्कम यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आहे असं वारंवार सांगितलं जात आहे. आता मोकळेपणानं सांगायचं तर हे विधान एक तर चलाखीचं तरी आहे किंवा विनोदी तरी आहे. कारण एकीकडे बघायला जाताना अन्नधान्यावरची सबसिडी, फूड सबसिडी, तेलावरची सबसिडी म्हणजे ऑइल सबसिडी, खतांवरची सबसिडी म्हणजे फर्टिलायझर सबसिडी अशा पद्धतीची गणितं कदाचित कमी झाली असतील. परंतु जसं सगळ्या अप्रत्यक्ष करांचं
अप्रत्यक्ष करांचं संघटन करून एका जागी करून त्याला जीएसटी केलं. तसं या 3 सबसिडींच्या व्यतिरिक्त त्यांचं अस्तित्व आहे. त्यांचं प्रमाण रकमेच्या दृष्टीनं कमी झालं असेल, टक्केवारीच्या दृष्टीनं कमी झालं असेल, पण या तिघांच्या पलीकडे जात, जसं मी या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं, फर्टिलायझर सबसिडीतनं शेतकरी वर्ग, फूड सबसिडीतनं ग्राहक वर्ग आणि ऑइल सबसिडीतनं उपभोक्ता वर्ग यांचं लक्ष केंद्रित करण्यापेक्षा सुद्धा आता सरसकटपणानं लाडकी बहीण सारखी राजकीय योजना राजकीय निरपेक्षतेकडून केंद्र सरकारपेक्षा राज्य सरकाराच्या माध्यमातून केली गेली का, याचाही विचार करावा लागेल. दुसऱ्या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर या सबसिडीला पर्याय म्हणून दुष्काळी कामांचं माध्यम करत आपण अनेकदा ज्या पद्धतीच्या रोजगार हमी योजना किंवा अलीकडच्या पद्धतीत बोलायचं झालं तर मनरेगा सारख्या योजना किंवा प्रधानमंत्री रोजगार योजना या कागदोपत्री संकल्पना आणि अंमलबजावणी म्हणून सबसिडी नाहीत, ही अनुदान नाहीत, ही रोजगार निर्मितीची केंद्र आहेत. पण त्याही पेक्षा अशा पद्धतीच्या योजना, त्याचा प्रभाव, त्याचा प्रसार, त्याचं सातत्य आणि त्याला वाढतं मिळणारं अलोकेशन किंवा निधीची तरतूद यातनं सबसिडीसाठी कमी तरतूद करता येणं शक्य होतं का, हा विचार करू. आणि हा विचार योग्य दिशेनं आहे, कारण हा केवळ संकल्पनेचा प्रवास नाहीये, हा एकंदरीतच त्याच्या अंमलबजावणीचा प्रसार आहे. आणि अशा पद्धतीनं विचार करताना एका वेगळ्या पद्धतीची गणितं येतात का, हाही विचार करावा लागेल. कारण आपल्याकडे अनुदान हे एकंदरीतच योग्य आणि लायक व्यक्तीला मिळतं का, आणि मिळालं तर किती प्रमाणात मिळतं, हा विचार केला पाहिजे. कारण अशा पद्धतीची मदत करणं हा नक्कीच सतशीलतेचा आणि संवेदनशीलतेचा उत्कृष्ट नमुना आहे. पण योग्य त्या व्यक्तीच्या हातात योग्य त्या वेळेला योग्य त्या प्रमाणात पैसा मिळणं किंवा जाणं किंवा पोचणं, पोचणं याला मराठीत अनेक क्रियापद आहे, त्याची मला अर्थ आहे, त्याची मला कल्पना आहे. पोचणं आणि पोचवणं हे आपल्याकडे योग्यपेक्षा अयोग्य अर्थांनी जास्त वापरले जातात असं निष्कारण म्हटलं जात नाही, याच्याही मला भान आहे. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये जसं आपले माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणत असत की केंद्र सरकार जरूर 1 रुपया खर्च करतो, पण त्यातले नेमके किती पैसे त्या संबंधित व्यक्तीच्या हाती पोचतात याचा विचार करू. या यंत्रणेतली ही जी गळती होती, ती गळती आता आपण थांबवतो. कारण आता बहुतांश वेळेला ज्याला आपण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर असं म्हणतो किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं म्हणतो, त्यामुळे कमी खर्च करून जास्त प्रभाव साधता येतो का, हाही विचार करावा लागेल. कारण एका वेगळ्या पद्धतीनं सबसिडीचा विचार करत असताना जाणवणारी गोष्ट अशी आहे की सबसिडी ही आपल्या राजकारणाची अपरिहार्यता आहे, आपल्या समाजकारणाची अपरिहार्यता आहे की आपल्या अर्थकारणाची अपरिहार्यता आहे, याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. आजपर्यंतचा इतिहास तरी असा आहे की विरोधात असताना अनुदान संस्कृतीला रेवडी संस्कृती म्हटलं जातं आणि सत्तेत आल्यानंतर ते सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अभिसारणाचं माध्यम आहे असं म्हटलं जातं. आणि वास्तव या दोघांच्या मध्ये कुठेतरी असतं. याचा परिणाम गुंतवणूक क्षेत्रावरती नक्की होतो. कारण जर योग्य वेळी योग्य माणसाच्या हातात योग्य प्रमाणामध्ये सधेतून सुरू केलेली सबसिडी पोचली नाही, तर त्यातनं अर्थव्यवस्थेतल्या उत्पादक खर्चापेक्षा अनुत्पादक खर्चाला वाढ होते का, याचा विचार करू. असा फार काटेकोरपणानं विचार करणं सत्सद विवेक बुद्धीला आणि संवेदनशीलतेला धरून होणार नाही, परंतु आर्थिक सक्षमतेच्या निकषावर याचा विचार करावा लागतो. कारण सबसिडी ही एखाद्या गोष्टीच्या नवीन सुरुवातीला किंवा सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यावरती करणं हे समाजशास्त्रामध्ये आणि राज्यशास्त्रामध्ये समजण्याजोगं आहे. जसं आपण अनेकदा म्हणतो की पहिल्यांदा संकल्पना विकावी लागते, मग ती माणसांना पटवावी लागते, म्हणजे वस्तूचं किंवा सेवेची विक्री करणं सोपं जातं. म्हणजे पहिल्यांदा संकल्पना, नंतर व्यक्ती आणि मग उत्पादन, या प्रक्रियेमध्ये मला सबसिडी बसवावी लागते, हे गणित लक्षात घ्यावं लागतं.
आणि मुळातच अशा सबसिडीचं प्रमाण कमी होण्यातून आपल्या देशाची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत वरच्या स्थानावर जाते का? किंवा आपल्या देशाची अर्थव्यवस्था काळाच्या टप्प्यावरती आणि ओघामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीमध्ये जसजशी वाढत्या श्रेणीमध्ये चांगल्या स्थानावर जायला लागते, यातनं जी आपल्या देशामध्ये अनुस्यूत असणारी अर्थव्यवस्था सुधरत जाते. त्यामुळे सबसिडीचं कारण उरत नाही आणि परिणाम जाणवायला लागतो, असं म्हणता येतं का? याचा विचार करावा लागेल. जेव्हा अनेकदा शेवटी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, की सबसिडी म्हटल्यानंतर किंवा त्याच्या खर्चाची तरतूद म्हटल्यानंतर आपण साधारणपणे या 3 गोष्टींचा म्हणजे तेल, अन्न आणि इतर गॅस सबसिडी किंवा खतं याचा विचार करतो. पण अनेकदा करामध्ये दिली जाणारी सवलत, सुरुवातीच्या काळामध्ये सवलतीच्या दरानं केला गेलेला कर्ज पुरवठा, एकंदरीतच वितरणाच्या दृष्टिकोनातनं वितरणाचा खर्च कमी करण्याकरता सरकारी पातळीवरती सामूहिकरित्या आणि समाजासाठी उचलली गेलेली पावलं, ही सबसिडीची रूपं असतात का? याचं उत्तर हो आहे. पण सरकारी आकडेवारी किंवा आकडेमोड करत असताना आपण या नवीन पद्धतींचा विचार सबसिडियरी या शीर्षकाअंतर्गत करत नाही, म्हणून सबसिडीचा खर्च कमी दिसतो का? याचीही चर्चा अर्थसंकल्पाच्या निमित्तानं होणं मला महत्वाचं वाटतं. आणि म्हणूनच अर्थसंकल्पाच्या निमित्तानं या मालिकेचा आजचा भाग सबसिडीज किंवा अनुदान ही प्रेरक असावीत, मारक नसावीत, हे सूत्र अधोरेखित करण्यासाठी आजचा भाग. मनःपूर्वक धन्यवाद.